संस्कार भारती यांच्या वतीने गावदेवी मैदान येथे साकारण्यात आलेल्या भव्य महारांगोळीने ठाणेकरांचं लक्ष वेधलं आहे. वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त ही विशेष रांगोळी तयार करण्यात आली असून देशभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. 90 फूट बाय 90 फूट आकाराच्या या महारांगोळीमध्ये 35 कलाकारांनी सहभाग घेतलाय. भारत माता, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे चित्र तसेच वंदे मातरम या ओळीचे सुंदर चित्रण या रांगोळीमध्ये करण्यात आले आहे. या भव्य कलाकृतीसाठी सुमारे 250 किलो रांगोळी, 500 किलो रंगांचा वापर करण्यात आलेला आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने आयोजित स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवरती हा उपक्रम राबवण्यात आला आहे. गेल्या 25 वर्षापासून ही परंपरा जपली जात असून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरती आधारित रांगोळी साकारली जाते. याशिवाय मैदानात विविध प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय संविधानाच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त विशेष चित्रप्रदर्शन मांडण्यात आलं असून त्यामध्ये संविधानातील कलमांचे सुलेखन सादर केले आहे. तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील 12 किल्ल्यांच्या प्रतिकृतीही पाहायला मिळत आहेत. छंदोत्सव ग्रुप मुंबईच्या वतीने कागदापासून तयार केलेल्या विविध कलावस्तूंचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. या सर्व उपक्रमांचं उद्घाटन महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते झाले. या उपक्रमामुळे ठाणेकरांना कला, इतिहास आणि देशभक्तीचा संगम अनुभवायला मिळत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया